महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरले तर दुबईमध्ये कांद्याला मिळतोय 60 ते 70 रुपयांचा बाजारभाव। एकीकडे रुपयाची घसरण झाली आहे तर दुसरीकडे इंधन टंचाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये देखील मोठं चिंतेचं वातावरण निर्माण झाले आणि या भीतीत अजून भर टाकली ती नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनं। 7 ते 8 महिन्यापासून बळीराजाच्या कांद्याला बाजारभाव तर नाहीच आणि त्यामुळे शेतकरी हा पुरता हवालदिल झालाय। काही शेतकऱ्यांनी कांदे हे अक्षरशः पेटून दिलेत। राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये देखील कांद्याला जवळपास 50 पैसे ते 1 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव प्रति किलोला त्या ठिकाणी मिळतोय। यासोबतच चांगला जो काय क्वालिटीचा कांदा आहे तर याला पिंपळगाव बसवंतमध्ये आणि आपण जर का पाहिलं तर सोलापूर बाजार समिती असेल अशा दोन्ही बाजार समित्यांमध्ये 16 ते 21 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी टॉप क्वालिटीच्या कांद्याला दर मिळतोय। परंतु दुर्दैवानं यावर्षी महाराष्ट्रामध्ये 40 ते 45% कांदा हा त्या ठिकाणी पावसाने डॅमेज झालाय आणि अशा कांद्याला अजूनही 100 ते 300 रुपये प्रति क्विंटलचा भाव त्या ठिकाणी सध्याला मिळतोय। हे सगळं असं असताना शेतकऱ्याला एकंदरीतच कांद्याची शेती आता करावीच वाटत नाही असं भरपूर शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी मनोगत आहे। या सर्व पार्श्वभूमीवरती कांद्याचे बाजारभाव नेमके कधी त्या ठिकाणी वाढणार आणि सरकार मायबाप म्हणून यासाठी नेमकी काय उपाययोजना करणार याविषयीची सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। यासोबतच कांदा दर घसरणीसाठी आणि कांद्याच्या वाढीसाठी कुठले कुठले घटक त्या ठिकाणी कारणीभूत आहेत हे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील। शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर कांद्याचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा यातील जे गणित असतं याशिवाय परदेशात जी कांद्याची निर्यात होत असते यावरच कांद्याच्या बाजारभावाचं गणित हे त्या ठिकाणी फिरत असतं। आपण जर का पाहिलं तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे मग त्यामध्ये लासलगाव असेल, पिंपळगाव बसवंत असेल, चांदवड, कळवण, संगमेश्वर कांदा मार्केट, आळेफाटा, ओतूर, पुणे, मुंबई सारख्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक ही त्या ठिकाणी जास्त आहे आणि यामुळेच कांद्याला जे काय बाजारभाव मिळतात ते जवळपास सरासरी 600 ते 700 रुपयांच्या आसपास मिळत आहेत। तर टॉप क्वालिटीच्या कांद्याला पिंपळगाव बसवंतमध्ये त्या ठिकाणी जवळपास 16 ते 21 रुपयांचा दर मिळतोय। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर दुबईमध्ये भारतीय कांद्याचे बाजारभाव हे अचानक वाढलेत। 2.5 ते 3 दिरहमची मोठी दरवाढ तिथं पाहायला मिळते। परंतु दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या इशारामुळे कांदा उत्पादक शेतकरी असतील किंवा व्यापारी असतील यांच्यामधलं जे काय वातावरण आहे ते आता पूर्णतः गढूळ झालंय। एकंदरीतच पेट्रोल आणि डिझेलची टंचाई आणि यामुळं कांद्याच्या जी काही निर्यात होणार आहे तर यावरती विशेष जो काही फरक आहे तो त्या ठिकाणी पडणार आहे। सर्वात आधी आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणी सुपर क्वालिटी आणि निर्यातक्षम जो काय कांदा आहे जो की आपण एक्सपोर्ट करतो या कांद्याला 10 रुपयांच्या पुढे त्या ठिकाणी दर अजूनही मिळत नाही आहे। याशिवाय जो काही चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे त्याला 16 ते 21 रुपयापर्यंत उच्चांकी दर मिळतोय। परंतु दुर्दैवानं आजही 40 ते 45% जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी पावसानं खराब झाला आहे आणि त्याला 100 ते 300 रुपयांच्या आसपास दर मिळतोय। आपण जर का आंतरराष्ट्रीय बाजारामधली परिस्थिती आणि घडामोड जर का पाहिली तर दुबईत मागच्या आठवड्यापर्यंत 1.30 ते 1.50 दिरहम असणारा कांदा आता थेट 2.90 ते 3 दिरहमच्या आसपास म्हणजे साधारणतः 60 ते 70 रुपयावरती जाऊन त्या ठिकाणी पोहोचलाय। याचं खरं कारण ते म्हणजे युद्धजन्य परिस्थिती, इराण, इस्रायल आणि अमेरिकेचा जो काय तणाव आहे यामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी असेल आणि फुजेरा बंदर असेल येथील वाहतुकीचे निर्बंध त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात वाढले। वाहतूक कोणी जिथं 700 कंटेनर जायचे तिथं आता जेमतेम 200 ते 300 कंटेनर जातात आणि त्यामुळं भारतामध्ये जो काय कांद्याचा माल आहे तो अजूनही त्या ठिकाणी पडून आहे। सकारात्मक दिलासादायक बातमी अशी आहे की आता इराण आणि अमेरिकेतील जे काय युद्ध आहे ते आता शांतता कराराकडे झुकत आहे। श्रीलंका असेल, मलेशिया, व्हिएतनाम आणि इंडोनेशियाचा जो काय भाग आहे इथून भारतीय कांद्याला चांगली मागणी मिळते। तर एकंदरीतच ही जी काय कांद्याची घसरण होत आहे यावरती परिणाम करणारे अजूनही काही घटक आहे। मग त्यामध्ये आपण जर का पाहिलं तर नरेंद्र मोदींनी पेट्रोल आणि डिझेल जपून वापरायला सांगितले, सोन्याची खरेदी करणं टाळा, अशा सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्यात। परंतु याचा नेमका कांद्यावरती काय परिणाम होईल हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। एकीकडं रुपयाची घसरण त्या ठिकाणी डॉलरच्या तुलनेमध्ये होत आहे। भारतीय रुपयात तब्बल 95 रुपये पार गेल्यानं इंधनाची जी काय आयात आहे ती देखील आता महागली आहे। दुसरीकडं
नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आणि जो काय थोडा डोंगराळ भाग आहे, तर अशा ठिकाणी जे पेट्रोल पंप वगैरे आहेत, तिथं अजिबात त्या ठिकाणी स्टॉक शिल्लक नाही आणि म्हणूनच जे काय वाहतूक आहे, जे काय दळणवळण आहे, ती करायला त्या ठिकाणी अडचण येते आणि त्यामुळं जो व्यापारी वर्ग आहे, तो देखील त्या ठिकाणी जाग्यावरती कांदा खरेदी करताना शेतकऱ्यांना अडून पाहतोय. तर तर यासोबतच आपण जर का पाहिलं तर हे पेट्रोल डिझेल जर का मिळालं जर नाही तर कांद्याची वाहतूक कशी होणार? अ, अशी जी काही भीती आहे ती आता व्यापाऱ्यांमध्ये पसरलेली आहे आणि याचमुळं शेतकरी आहे त्या भावामध्ये सध्याला कांदा त्या ठिकाणी विकताना बरेचसे शेतकरी दिसत आहे. तर काही शेतकरी त्या ठिकाणी कांद्याचा उत्पादन खर्च जास्त असल्यामुळं 500 ते 600 रुपयांनी कांदा विकून देखील त्यांचा उत्पादन खर्च हा फिटत नसल्यामुळं शेतकरी नैराश्यामधून जे काय कांद्याच्या बराख्या आहेत किंवा कांद्याची ढीग आहेत, ते त्या ठिकाणी पेटवून देताना दिसत आहे. परंतु शेतकरी बांधवांनी अजूनही त्या ठिकाणी उभारी घेण्याची गरज त्या ठिकाणी आहे. दुसरीकडं सरकार नेमकं काय सकारात्मक पाऊल उचलतंय कांदा निर्यातीच्या बाबतीत आणि कांदा खरेदीच्या बाबतीत, हे देखील पाहणं तितकंच त्या ठिकाणी औत्सुक्याचं ठरेल आणि श सरकार आणि मायबाप म्हणून देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी काही काळजी आहे, ती सरकारनं त्या ठिकाणी घेतली पाहिजे. असंच शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी एकंदरीतच म्हणणं आहे. इंधन टंचाईमुळे कांद्याच्या दरावरती नेमका काय परिणाम होईल? याशिवाय कांद्याला या महिन्यात तरी बाजारभाव त्या ठिकाणी पुन्हा एकदा वाढतील का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा.